सब्जेक्ट बायोलॉजीचं चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्युमन नर्वस सिस्टीमचा फर्स्ट पार्ट किंवा फर्स्ट सबसिस्टीम म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचे दोघंही पार्ट म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा स्टडी आपण लास्ट लेक्चरपर्यंत कंप्लीट केलेला आहे. नाव टुडे we are going to study about the second subsystem or second part of nervous system, that is the peripheral nervous system. तर मित्रांनो, आज आपण ह्युमन नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट किंवा सेकंड सबसिस्टीम म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्स्टिट्यूट द डिफरंट नर्व्स दॅट अराइज फ्रॉम द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोघंही सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्यापासून अराईज झालेले जे नर्व्स असतात त्या नर्व्सपासून पेरिफेरल नर्वस सिस्टीम तयार झालेली असते. आता तुमच्यासमोर ही मी फिगर शो केलेली आहे. या फिगरमध्ये जर पाहिला तुम्ही तर ही पेरिफेरल नर्वस सिस्टीमची फिगर दाखवली आहे. सुरुवातीला या ठिकाणी बघा, हे स्ट्रक्चर म्हणजे ब्रेन आणि हा येलो कलरचा जो रॉड आहे हा आहे स्पायनल कॉर्ड. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोघंही सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स आहेत. या ब्रेनपासून आणि स्पायनल कॉर्डपासून ह्या ग्रीन कलरचे थिन फायबर अराईज झालेले आहेत. यांना म्हणतात पेरिफेरल नर्व्स. आणि या पेरिफेरल नर्वपासून ही जी सिस्टीम तयार होत असते या पूर्ण सिस्टीमला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम. देअरफॉर द नर्व which arise from the central nervous system and extend to the peripheral part of the body are called peripheral nerves, and the system is called peripheral nervous system. Therefore, peripheral nervous system connect central nervous system or brain and spinal cord to the different part of our body. Here, depending on the connection to the central nervous system, peripheral nerves are of two types. There are two types of peripheral nerve. First nerve is cranial nerve and second is spinal nerve. Peripheral nerves are of two types. The first type of peripheral nerves is cranial nerve and second type is spinal nerve. The nerve which arise from the brain. The nerve which arises from the brains are called cranial nerve. म्हणजे ब्रेन्सपासून ज्या नर्व्स अराईज होतात त्या नर्व्सला म्हणतात cranial nerves. फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही, हा ब्रेन आहे. ब्रेनपासून अराईज झालेल्या नर्व्सला म्हणतात cranial nerve. आणि हा स्पायनल कॉर्ड, येलो कलरचं स्ट्रक्चर म्हणजे स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्डपासून अराईज झालेल्या नर्व्सला म्हणतात स्पायनल नर्व. देअरफॉर द नर्व which arise from the brains are called cranial nerve, and the nerve which arise from the spinal cord are called spinal nerve. Cranial nerves are 12 pair and spinal nerves are 31 pair. Now let's talk about the first type of nerve, that is cranial nerve. Cranial nerve means the nerve which develops from the brain or the nerve which arises from the brains are called cranial nerve. Means cranial nerve are connected to the brains. They develop from the brains in all amniotes. सगळ्या प्रकारचे ॲम्निओट्स जे असतात, फॉर एक्झाम्पल रेप्टाईल, बर्ड्स अँड मॅमल्स, हे जे 3 व्हर्टिब्रेट ॲनिमल आहेत, रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्स, यांना म्हणतात ॲम्निओट्स. ॲम्निओट्स म्हणजे काय, तर हे जे व्हर्टिब्रेट ॲनिमल्स असतात, रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्स, यांच्या फिटसवर एक प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन असतं, त्यांना म्हणतात ॲम्निऑन. आणि ॲम्निऑन प्रेझेंट असल्यामुळे ह्या व्हर्टिब्रेटचे जे ॲनिमल आहेत, रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्स, यांच्या ग्रुपला म्हणतात ॲम्निओट्स. तर ह्या ॲम्निओट्समध्ये क्रॅनियल नर्व जे असतात ते क्रॅनियल नर्व हे ब्रेनपासून अराईज झालेले असतात. अँड देअर आर 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्व्स आर 12 पेअर. अँड these cranial nerves are number 1st to 12th in Roman number, or Roman number 1st to 12th are used to denote them. म्हणजे क्रॅनियल नर्व जे असतात त्यांना क्रमित करण्यासाठी, त्यांना डिनोट करण्यासाठी आपल्याला इंग्लिश
फिगर्स वापरायचे नाहीत किंवा इंग्लिश नंबर्स वापरायचे नाही आहेत, तर रोमन नंबर्स 1st to 12th हे रोमन नंबर त्यांना यूज करायचे असतात. त्या क्रॅनियल नर्वला नंबरिंग करण्यासाठी रोमन नंबर 1st to 12thचा यूज करायचा असतो. ओके. आता क्रॅनियल नर्व जे असतात, according to functions, cranial nerves are classified into 3 groups, or cranial nerves are classified as sensory nerve, motor nerves and mixed nerve. म्हणजे क्रॅनियल नर्व जे असतात तर त्या एकतर सेन्सरी नर्व्स असतात किंवा सेन्सरी नेचरचे असतात किंवा मोटार नेचरचे असतात किंवा मिक्स्ड नेचरचे असतात. तर सेन्सरी नर्व्स मीन्स the cranial nerve which contains sensory neuron are called sensory nerves. The cranial nerve which contain motor neuron are called motor nerves, and the cranial nerve which contain both sensory and motor nerves are called mixed nerve. तर 1st, 2nd आणि 8th नंबरची क्रॅनियल नर्व जी असते ती सेन्सरी नेचरची असते. 3rd, 4th, 6th आणि 11th आणि 12th ह्या नंबरच्या क्रॅनियल नर्व ह्या मोटार नेचरचे असतात. 5th, 7th, 9th आणि 10th नंबरची क्रॅनियल नर्व ही मिक्स्ड नेचरची असते. आता तुमच्यासमोर ह्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्स त्यांचे नेचर आणि फंक्शन्स दिलेलं आहे. म्हणजे क्रॅनियल नर्व जे आहेत 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व, या क्रॅनियल नर्वचा पूर्ण क्लासिफिकेशनचा टेब्युलर फॉर्म या ठिकाणी तुमच्यासमोर शो केलेला आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे. तुम्हाला पूर्ण क्रॅनियल नर्व्स, त्यांचे नंबर्स, त्यांचे नेचर किंवा टाईप्स आणि फंक्शन्स सहित पाठ करायचे आहेत. तर त्या क्रॅनियल नर्वचे नंबर्स, त्यांची नावं, त्यांचे टाईप्स आणि फंक्शन्स मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो आहे. तर टेबलच्या फर्स्ट कॉलममध्ये क्रॅनियल नर्वचा नंबर दिलेला आहे. 2nd कॉलममध्ये क्रॅनियल नर्वचं नावं दिलेली आहेत. 3rd कॉलममध्ये क्रॅनियल नर्वचं नेचर किंवा टाईप्स दिलेला आहे. 4th कॉलम जो आहे टेबलचा त्याच्यामध्ये क्रॅनियल नर्वचे ओरिजिन्स दिलेले आहेत. मीन्स फ्रॉम विच पार्ट ऑफ ब्रेन द क्रॅनियल नर्व्स आर अराइज, दॅट ओरिजिन इज गिवन इन द 4th कॉलम ऑफ टेबल. पुढच्या कॉलममध्ये क्रॅनियल नर्व्सचं कोणत्या ऑर्गनमध्ये इनर्वेटेड झालेलं आहे ते दिलेलं आहे. आणि शेवटच्या कॉलम जो आहे टेबलचा त्याच्यामध्ये प्रत्येक क्रॅनियल नर्वचं फंक्शन्स या ठिकाणी दिलेलं आहे. द फर्स्ट क्रॅनियल नर्व, रोमन फर्स्ट क्रॅनियल नर्व इज ऑल्फॅक्टरी नर्व. फर्स्ट क्रॅनियल नर्वला नाव आहे ऑल्फॅक्टरी नर्व. ऑल्फॅक्टरी नर्व ही सेन्सरी नेचरची असते. सेन्सरी नेचर मीन्स ऑल्फॅक्टरी नर्व कंटेन सेन्सरी न्यूरॉन. olfactory cranial nerve arise from olfactory bulb of brain. The origin of first cranial nerve is olfactory bulb. तर ऑल्फॅक्टरी जी क्रॅनियल नर्व आहे ती ब्रेनच्या ऑल्फॅक्टरी बल्बपासून अराईज झालेली असते. अँड दिस ऑल्फॅक्टरी नर्व इनर्वेट इन द इपिथेलियम ऑफ नोज. आपल्या नोजच्या इपिथेलियम ह्या पार्टमध्ये ती ऑल्फॅक्टरी नर्व इनर्वेट झालेले असतात. अँड द फंक्शन ऑफ फर्स्ट क्रॅनियल नर्व ऑर ऑल्फॅक्टरी नर्व इज टू डिटेक्ट द सेन्स ऑफ स्मेल. स्मेलचं डिटेक्शन करणं, स्मेलचा इम्पल्स रिसीव करणं हे ऑल्फॅक्टरी नर्वचं फंक्शन आहे. सेकंड क्रॅनियल नर्व इज ऑप्टिक नर्व. सेकंड नंबरची क्रॅनियल नर्व आहे ऑप्टिक नर्व. आणि ऑप्टिक नर्वचं नेचर किंवा टाईप आहे सेन्सरी. ऑप्टिक नर्व इज सेन्सरी इन नेचर मीन्स this optic nerve also contains sensory neuron. This optic nerve arise from the side of diencephalon. ब्रेनच्या डायन्सेफेलॉनपासून ऑप्टिक नर्व अराईज झालेली असते, ओरिजिनेट झालेली असते. अँड दिस ऑप्टिक नर्व इनर्वेट इन द रेटिना ऑफ आय. अँड द फंक्शन ऑफ ऑप्टिक नर्व इज vision means this optic nerve are responsible for the vision. Third cranial nerve is
oculomotor. Oculomotor is the third cranial nerve. This oculomotor is motor in nature. Oculomotor ही third cranial nerve motor नेचरची आहे. Means this oculomotor contain motor neuron. This oculomotor cranial nerve arise from the floor of midbrain. मिडब्रेनच्या बेसपासून किंवा फ्लोअरपासून ही नर्व अराईज झालेली असते आणि आपले आय मसल 4 to 6 नंबरचे आय मसलमध्ये इनर्व्हेट झालेले असते. द फंक्शन ऑफ ऑक्युलोमोटार इज टू कंट्रोल द मुवमेंट ऑफ आयबॉल. आपल्या आयबॉलचं मुवमेंट कंट्रोल करणं हे ऑक्युलोमोटर ह्या क्रेनियल नर्वचं फंक्शन आहे. फोर्थ क्रेनियल नर्व इज पॅथेटिक. The name of fourth cranial nerve is pathetic. This pathetic cranial nerve or fourth cranial nerve is also motor in nature. These fourth cranial nerve or pathetic cranial nerve arise from floor of hindbrain. Hindbrainच्या बेसपासून arise झालेले असते. And these fourth cranial nerve, pathetic cranial nerve, innervate in the eye muscle. First to 6 number of eye muscles मध्ये ही innervate झालेली असते. And the function of pathetic nerve is cranial nerve is rotation and movement of eyeball. The fifth number of cranial nerve is trigeminal. फिफ्थ नंबरचे cranial nerve आहे trigeminal. ट्रायजेमिनलचे तीन परत ब्रँचेस असतात. ते 3 ब्रँचेस खाली दिलेले आहेत. तर ट्रायजेमिनलच्या 3 ब्रँचेस ऑप्थॅल्मिक, मिक्झिलरी आणि मेंडिब्युलर अशा 3 ब्रँचेस असतात. आणि ह्या कोणत्या नेचरचे असतात? ट्रायजेमिनल ही मिक्स्ड नेचरची आहे आणि तिचे ब्रँचेस म्हणजे पहिली ऑप्थॅल्मिक सेन्सरी नेचरची आहे, मिक्झिलरी जी आहे ती सेन्सरी नेचरची आहे आणि मेंडिब्युलर ही मोटार नेचरची आहे. अँड दिस ट्रायजेमिनल क्रेनियल नर्व अराइज फ्रॉम द व्हेंट्रल साइड ऑफ पॉन्स व्हेरोली. And this trigeminal nerve innervate in the nasal cavity, upper eyelid, forehead, scalp, conjunctiva, internal glands, lacrimal gland, scalp mucosa of nose, palate, upper teeth, upper lips, lower eye, lid part of larynx, lower teeth, skin, mandible, cheek, side of head, in front of ear, muscle of mastication. In these all these organ shows the presence of trigeminal. And the function of trigeminal is sensation of skin. Means trigeminal are mixed in nature, therefore they contain trigeminal cranial nerve contain both sensory neuron and motor neuron. Therefore the function of trigeminal is to receive to detect the sense of touch, taste and jaw movement. These are the functions of trigeminal. Sixth cranial nerve is abducens. The sixth cranial nerve is abducens. The name of sixth cranial nerve is abducens. This cranial nerve is motor in nature. This abducens cranial nerve originates from the pons varoli and innervate in the muscle of eyeball. It innervate in the muscle of eyeball and lateral rectus muscle. The function of trigeminal is also movement of muscle, to control the movement of muscle. Seventh cranial nerve is facial. This seventh cranial nerve is mixed in nature, means this facial cranial nerve contain both sensory and motor neuron. This nerve also arises from the pons varoli and innervate in the facial, scalp and neck muscle, lacrimal, sublingual, submandibular, nasal and palate glands. These are in this organ. Facial cranial nerve is innervated. आता या फेशियल क्रेनियल नर्वचं फंक्शन आहे टू कंट्रोल फेशियल एक्सप्रेशन, मुवमेंट ऑफ नेक, आपल्या नेकची मुवमेंट कंट्रोल करणं, टीयर्सचं सिक्रेशन करणं,
टेस्टचं सिक्रेशन करणं आणि सलायवरी सिक्रेशन करणं. ऑल दीज आर द फंक्शन ऑफ फेशियल क्रॅनियल नर्व. 8th क्रॅनियल नर्व इज ऑडिटरी. 8व्या क्रॅनियल नर्वचं नाव आहे ऑडिटरी. सेन्सरी नेचरचं आहे. पॉन्स व्हॅरोलीपासून अराईज झालेले असते आणि इंटरनल इयरमध्ये इनरव्हेड झालेली असते आणि फंक्शन आहे टू कंट्रोल हिअरिंग अँड इक्विलिब्रियम ऑफ आवर बॉडी. द 9th क्रॅनियल नर्व इज ग्लॉसोफॅरेंजियल. 9 नंबरच्या क्रॅनियल नर्वचं नाव आहे ग्लॉसोफॅरेंजियल. मिक्स्ड नेचरचे आहे. मेडुला ऑब्लॉंगेटाच्या साईडपासून ओरिजिनेट झालेले असते, अराईज झालेले असते आणि फॅरिंग्स, टंग, सलावरी ग्लँड ह्या ऑर्गन्समध्ये इनर्वेट झालेले असते. या ग्लॉसोफॅरेंजियल ग्लँडचा फंक्शन आहे टू कंट्रोल टेस्ट, सलायवेशन अँड सॅलोईंग. टेन्थ नंबरचं क्रॅनियल नर्व आहे व्हॅगस. द नेम ऑफ 10th क्रॅनियल नर्व इज व्हॅगस. व्हॅगस नर्व इज मिक्स्ड इन नेचर. दिस व्हॅगस नर्व originate from the side of medulla oblongata and innervate in the larynx, trachea, pharynx, alimentary canal, heart, lungs, pancreas, blood vessels. All these organs shows vagus cranial nerve. The function of vagus nerve is to control the visceral sensation and visceral movement, breathing. It also control slowing. All these are the function of 10th cranial nerve. 11th cranial nerve is, the number of 11th cranial nerve is spinal accessory. मोटार नेचरची असते. साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटापासून, मेडुला ऑब्लॉंगेटाच्या साईडपासून अराईज झालेले असते. अँड दिस स्पायनल ॲसेसरी ग्लँड इनर्वेट इन द नेक, शोल्डर मसल्स आर रिफ्लक्सेस ऑफ थोरॅसिक, ॲबडॉमिनल, व्हिसेरा, लॅरिंग्स अँड फॅरिंग्स ह्या ऑर्गनमध्ये सेन्सरी ह्या 11th सेन्सरी स्पायनल ॲसेसरी ही 11th नंबरची क्रॅनियल नर्व इनर्वेट झालेली असते. स्पायनल ॲसेसरी क्रॅनियल नर्वचं फंक्शन आहे मुवमेंट ऑफ लॅरिंग्स, फॅरिंग्स, नेक अँड शोल्डर. अँड 12th नंबर क्रॅनियल नेम ऑफ 12th क्रॅनियल नर्व इज हायपोग्लॉसियल. 12th नंबरच्या क्रॅनियल नर्वचं नाव आहे हायपोग्लॉसियल. मोटार नेचरची असते. इट ऑल्सो ओरिजिनेट फ्रॉम द साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा अँड इनर्वेट इन द टंग मसल्स. अँड दिस हायपोग्लॉसल क्रॅनियल नर्व control movement of tongue. All these are the functions, name and nature of cranial nerve. Okay. Now second type of peripheral nerve is spinal nerve. दुसऱ्या टाईपचा पेरिफेरल नर्व आहे स्पायनल नर्व. स्पायनल नर्व arise from the spinal cord. Therefore, the nerve which arises from the lateral side of spinal cord are called spinal nerve. And these spinal nerves are 31 pair. There are 31 pair of spinal nerve. All these 31 pair arise from the spinal cord. And all spinal nerves are mixed in nature. सर्व स्पायनल नर्व हे मिक्स्ड नेचरचे असतात. क्रॅनियल नर्व हे एकतर सेन्सरी नेचरचे असतात किंवा मोटार नेचरचे असतात किंवा मिक्स्ड नेचरचे असतात. बट ऑल स्पायनल नर्व आर मिक्स्ड इन नेचर मीन्स दे कंटेन बोथ सेन्सरी न्यूरॉन अँड मोटार न्यूरॉन. These 31 pair of spinal nerve are classified into 5 groups. The 31 pair of spinal nerve are classified into 5 groups. The first group of spinal nerve is called cervical nerve. Cervical nerve are present in the neck region. Cervical nerve are 8 in number. Cervical nerve are 8 in number. Second group of spinal nerve is thoracic spinal nerve. Thoracic spinal nerve are present in the thoracic region, or they are arise from the thoracic region, and they are 12 pair. Third group of spinal nerve is lumbar. Lumbar spinal nerve arise from the abdominal region, and they are 5 in number. Sacral spinal nerve are fourth group of spinal nerve is sacral spinal nerve. Sacral spinal nerve are 5 in number, and they are arise from the pelvic region,
And fifth group of spinal nerve is coccygeal spinal nerve. Coccygeal spinal nerve is one, and this coccygeal spinal nerve arises from the coccyx. Now let's see how the typical spinal nerve are forms. आता आपण बघणार आहोत तर स्पायनल नर्व्स जे असतात, स्पायनल नर्व कशा फॉर्मेशन होतात, कसं तयार होतात त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी आता स्टडी करायचं आहे. द नेक्स्ट टॉपिक इज फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. Each spinal nerve is formed inside the neural canal of vertebral column by the fusion of dorsal and ventral root. आपण मागे स्पायनल कॉर्डचा ट्रान्सफर सेक्शनचा स्टडी केलेला होता, ट्रान्सफर सेक्शनचा फिगरचा स्टडी केला होता. या ठिकाणी एवढा जो पोर्शन होता त्याच्या सहाय्याने आपण या फिगरच्या सहाय्याने ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्पायनल नर्वचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलं होतं. तर स्पायनल कॉर्डचा ग्रे मॅटरपासून डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट अरेंज झालेला असतो. हे डॉर्सल आणि व्हेंट्रल रूट या ठिकाणी व्हर्टिब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनलमध्ये फ्यूज होतो आणि त्याच्यापासून टिपिकल स्पायनल नर्व ही तयार होत असते. आता नेमकं टिपिकल स्पायनल नर्व कसं तयार होतं त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. Each spinal nerve is formed by fusion of dorsal and ventral root of spinal cord. This is the dorsal root of spinal cord. This is ventral root of spinal cord. The dorsal root arises from the dorsal horn of spinal cord. This is the dorsal horn of spinal cord. From this dorsal horn, this dorsal root is arise, and from this ventral horn, this is ventral horn, and from this ventral horn, ventral root is arise. The dorsal root in the middle shows swelling, that is called dorsal root ganglion. This is the dorsal root, and this dorsal root contain swelling in the middle. That swelling is called dorsal root ganglion. The ventral root is without ganglion. Ventral root does not show any kind of ganglion. The dorsal root contain, this is dorsal root, and this dorsal root contain sensory nerve fiber or sensory neuron, and this is ventral root. This ventral root contain motor neuron. Both these root meet each other within the neural canal of vertebral column, and short spinal nerve is formed, which is of mixed type. म्हणजे या ठिकाणी ही डॉर्सल रूट, ही व्हेंट्रल रूट आणि ही डॉर्सल रूट या ठिकाणी स्पायनल नर्वमध्ये वर्टिब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनलमध्ये इथं दोघं ही जॉईंट होतात, फ्यूज होतात, आणि त्याच्यापासून ही मिक्स्ड नेचरची स्पायनल नर्व ही तयार होत असते. द मिक्स्ड स्पायनल नर्व इमर्ज आउट थ्रू द इंटरव्हर्टिब्रल फोरामेन अँड डिवाइड इमिजिएटली इंटू 3 ब्रँचेस. म्हणजे ही जी मिक्स्ड सेन्सरी न्यूरॉन नर्व आहे, ही सेन्सरी नर्व व्हर्टिब्रल कॉलमच्या इंटरव्हर्टिब्रल फोरामेनमधून बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर 3 ब्रँचेसमध्ये डिवाइड होत असते. दॅट 3 ब्रँचेस आर, फर्स्ट ब्रँच इज कॉल्ड रॅमस डॉर्सॅलिस, सेकंड ब्रँच इज कॉल्ड रॅमस व्हेंट्रॅलिस, अँड थर्ड ब्रँच इज कॉल्ड रॅमस कम्युनिकन्स. तर रॅमस डॉर्सॅलिस, रॅमस व्हेंट्रॅलिस आणि रॅमस कम्युनिकन्स ह्या 3 ब्रँचेसमध्ये स्पायनल नर्व ही इंटरव्हर्टिब्रल फोरामेनमधून बाहेर आल्यानंतर डिवाइड झालेली असते. त्याच्यापैकी फर्स्ट ब्रँच असते रॅमस डॉर्सॅलिस. ही जी फर्स्ट ब्रँच असते हिला म्हणतात रॅमस डॉर्सॅलिस. दिस रॅमस डॉर्सॅलिस इज शॉर्ट ब्रँच अँड गोज टू द स्किन अँड मसल ऑफ डॉर्सल साइड. सेकंड ब्रँच इज रॅमस डॉर्सॅलिस. Second branch is called ramus dorsalis. It is large branch and goes to the skin, organ and muscle of ventral and lateral side. And third branch is ramus communicans. Ramus communicans, it is smallest of the 3 and give out from first thoracic up to third lumbar spinal nerve, and it joins the sympathetic ganglia. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं एक्सप्लेनेशन पूर्ण झालेलं आहे.